आता उपवासाला साबुदाणा खिचडी खाणं कितपत योग्य हा खरा तर प्रश्नच आहे. कारण उपवास हा पोटाला आराम देण्यासाठी आपण करत असतो. त्यात स्वतःची आध्यात्मिक प्रगती हा उद्देश तर आहेच. पण होतं काय, घरातल्या लहान मुलांना आणि अगदी 50शी उलटलेल्या लहान मुलांनाही ही साबुदाणा खिचडी फार आवडते. त्यामुळे आपण आपली बनवतो अधेमध्ये, नाही का? तर आज आपण बनवूया त्यातल्या त्यात जरा हेल्दी खिचडी. अत्यंत कमी तेल वापरून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आपण ही खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मायक्रोवेव्हच्या एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये थोडंसं तेल घाला. मग त्यात जिरं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, वर भिजवलेले साबुदाणे, हे सगळं मस्तपैकी ढवळून घ्या. मग झाकण ठेवून हाय पॉवरवर 2 मिनटं शिजवून घ्या. हे बघा, साबुदाणे बऱ्यापैकी शिजलेले आहेत. ते व्यवस्थित ढवळून घ्या. आता कच्चा बटाटा बारीक चिरून थोडंसं पाणी घाला त्याच्यावर आणि झाकण ठेवून परत हाय पॉवरवर 2 ते 3 मिनटं तो शिजवून घ्या. हा बघा, आपला बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे. आता त्याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालून ते सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्या. आता हे उकडलेले बटाटे साबुदाण्यामध्ये छानपैकी मिक्स करा आणि त्याच्यावर शेंगदाण्याचा कूट घाला. ते व्यवस्थित सगळं ढवळून घ्या आणि थोडासा पाण्याचा हबका मारा वरती आणि परत एकदा झाकण ठेवून हाय पॉवरवर 2 ते 3 मिनटं शिजवा. आवडीप्रमाणे किंचित साखर घाला आणि खिचडी मस्तपैकी ढवळून घ्या. ही बघा, गरमागरम खिचडी तयार आहे. अतिशय कमी तेलामध्ये बनवली आपण. मस्त घरच्या ताज्या दह्याबरोबर खूप छान लागेल.